वर्षभरात बैलराजाने शेतजमिनीसाठी व शेतकऱ्यासाठी केलेल्या कामाची कृतज्ञता म्हणून बैलाचा सन्मान व्हावा यासाठी बैलपोळा हा सण. बैलपोळ्यावर आर्थिक परिस्थितीचे संकट. दरवर्षी बैलांच्या संख्येत घटणारी लक्षणीय वाढ बघता शेतकरी बांधवासाठी चिंतेचा विषय. जय भारत जय संविधान. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य. भारतात बहुजनांच्या कृषी संस्कृतीची सुरुवात असलेल्या सिंधू हडप्पा संस्कृतीपासून देवगण व शेतकऱ्याचा मुख्य आधार दैवत असलेल्या बैलास पूजनीय स्थान होते व ते आजपर्यंत कायम आहे. बैलपोळ्याच्या माध्यमातून कृषी संस्कृतीचा उत्तरायी होण्याचा उदात्त हेतू आपल्या लक्षात येतो. म्हणूनच भारतीय कृषी प्रधान संस्कृतीत शेतकऱ्यासाठी बैलपोळा सणाचे खूप मोठे महत्त्व आहे. शेतीला आधुनिकता प्राप्त होत असतानाही शेतकऱ्याचे बैलासोबत पूर्वपार चालत आलेले अनोखे नाते हे कधीच लुप्त होणार नाही. शेतकरी आणि बैल यांच्यातील प्रेमरूपी स्नेहांकित बंध असल्याने पोळा हा सणानिमित्त त्यांचे नाते असेच घट्ट व कायम राहील. परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे बैलपोळ्यावर महागाईचे सावट आले आहे. एकीकडे बैलांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे बैलांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैलजोडी घेऊन त्यांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे. तरीसुद्धा अशा बिकट परिस्थितीत आजही बैलराजाचे महत्त्व मात्र कायम टिकून आहे. म्हणूनच आपल्या देशात बैलराजाने शेती व शेतकरी यांच्यासाठी केलेल्या कामाची कृतज्ञता व बैलांचा सन्मान करत बैलराजाला विविध पद्धतीने सजवून शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात पोळा हा सण श्रावण अमावस्याच्या तिथीला साजरा करत असतो. परंतु बैलराजा महागाईच्या या परिस्थितीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी बांधवासाठी व येणाऱ्या भावी पिढीसाठी हा चिंतेचा विषय आहे. या सणानिमित्ताने आनंद व्यक्त करत शेतकरी बांधवांनी जालना जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांच्यामार्फत लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याला दिलेली त्यांची प्रतिक्रिया. पद्धतीच्या तंत्रज्ञानामुळे जनावरांची संख्या झाली कमी. आज बैल पोळ्यावर आले महागाईचं सावट. जय भारत जय संविधान. मी हेमचंद्र चिंदोटे आणि आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य. वर्षभरातून बैलपोळा हा सण आला आहे. कशा प्रकारे तुम्हाला आनंद व्यक्त करता येईल, काय सांगता येईल त्या बाबत? पोळ्याच्या निमित्तानं आम्हाला भरपूर आनंद आहे. बैलपोळ्याच्या निमित्तानं आम्ही बैल धुतो, आम्ही बैल सजवतो आणि उत्सव कार्यक्रम पोळ्याचा असा. दरवर्षी बैलपोळा साजरा होतो, परंतु 15-20 वर्षापूर्वी अगोदरचा पोळा आणि 15-20 वर्षाच्या नंतर आजचा पोळा यात काय तुम्हाला बदल घडून दिसतो? 15-20 वर्षाच्या अगोदर आमच्याकडं कमीत कमी 6 बैल राहायचे. आता आमच्याकडे 2 बैल आहे. म्हणजे मोठा फरक झाला बैलाचा. आता आमचे जर म्हणलं तर आमचे दोघा भावाचे जर म्हणलं तर 12 बैल. म्हणजे याच्यामध्ये आता बांध्यापैकी आमच्या कंपनीमध्ये फक्त 3 जोडे आहे बैलाच्या. म्हणजे इतका फरक जाणवतो आता. म्हणजे हळूहळू बैलांची संख्या कमी होऊ लागली असं म्हणायचं का तुम्हाला? हो, कमीच झाली, लय कमी झाली. काय कारण नेमकं याचं? कारण लोकांना कटाळे आले बैल सांभाळायचे. कोणाला शेणकाळा जीवार, कोणाला बैलाला चारा टाका जीवार. त्याच्यामुळे बैल कमी होत चालली. आणि आधुनिक तंत्रज्ञान आलं त्याच्यामुळे कुठेतरी बैलांची जनावरांची संख्या कमी झाली, एवढं मात्र नक्की. हो, नक्की. तुम्हाला तंत्रज्ञान आवडलं की बैलांनी केलेली शेती आवडली? बैलांनी केलेली शेती. म्हणजे आजही काही पिकं असे आहेत की बैलांशिवाय काम भागत नाही. हो, बरोबर. प्रत्येक काम बैलाशिवाय भागत. बैलपोळ्याचा मानकरी हा मान तुम्हाला किती दिवसापासून मिळाला? हा पिढ्याची आहे. आजोबापासून, आमच्या आजोबाच्या वडिलापासून. पोळ्यात आपल्या आजच्या पोळ्यात काय बदल? पहिला या बच्चाच्या नाही आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बैलांची संख्या कमी झाली असं म्हणायचं? हो.